तर राहू आणि केतू हा ऍक्सिस आहे हे मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. तर त्याच्या एकाच साईडला पत्रिकेमध्ये जर का सगळे ग्रह असतील तर थोडक्यात असं मानलं जातं की राहू केतूच्या विळख्यात तुमचे सगळे ग्रह अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपण त्याला कालसर्प योग म्हणतो. आणि त्याच्यासाठी उपाय सांगतात की ते कालसर्प दोष निवारण शांती त्र्यंबकेश्वरला जाऊन वगैरे करा म्हणून. तर त्याचा काही लोकांना होतो उपयोग, काही लोकांना नाही होत उपयोग. सो माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते एकतर मुळामध्ये आम्ही पराशरी ज्योतिषामध्ये कालसर्प योग मानतच नाही, पण समजा जरी तसं असेल तरी मी तुम्हाला हे 100% सांगते की तुम्ही कंटिन्यू शिव उपासना जर का केलीत तर पर्टिक्युलरली सोमवारी शंकराला दुग्धाभिषेक आणि त्याच्यानंतर पाण्याचा अभिषेक आणि बिल्वपत्र एवढं जरी तुम्ही कंटिन्यू 2 ते 3 वर्ष केलं, कुठल्याही पूजेपेक्षा जास्ती फळं तुम्हाला त्याच्यात मिळतील. त्यामुळे म्हणजे कालसर्प योगावर माझा टेक थोडासा हा आहे की कालसर्प असा योग काही ज्योतिषाच्या पुस्तकात नाहीये तसा मेन्शन.